आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। आता अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड पास आणि बेकायदा विक्रेत्यांवर होणार कारवाई। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड। कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनाबाबत महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली असून अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड युक्त पास देण्यात येणार आहे, तर नोंदणी नसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। आणि या संदर्भातील आढावा बैठक आज सायंकाळी आयुक्त कार्यालयात पार पडली। बैठकीत शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांची संख्या तसेच प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या फेरीवाल्यांची माहिती घेण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली। शहरात सन 2019 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 5630 फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली होती। त्यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 1 अंतर्गत 896, विभागीय कार्यालय क्रमांक 2 अंतर्गत 2684, विभागीय कार्यालय क्रमांक 3 अंतर्गत 1110, विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत 940 फेरीवाल्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आले। यावेळी आयुक्त डॉक्टर भारुड यांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेकडून विशेष पास देण्यात येणार असून त्यावर QR कोड असणार आहे। या कोडमध्ये संबंधित गाडीची संपूर्ण माहिती, ठिकाण, परवान्याचा कालावधी आदी माहिती उपलब्ध राहणार आहे। अतिक्रमण विभागाकडून QR कोड स्कॅन करून संबंधित फेरीवाला अधिकृत आहे की अनधिकृत याची तात्काळ पडताळणी करण्यात येणार आहे। हा पास दरवर्षी नूतनीकरण करावा लागणार आहे। तसेच ज्या ठिकाणी विनापरवाना फेरीवाले आढळतील त्यांच्यावर विभागीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नो हॉकर झोनमध्ये एकही गाडी उभी राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। महापालिकेचे अनेक प्रश्न विभागीय कार्यालय स्तरावरच निकाली निघावेत यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्त भारुड यांनी म्हटलं आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर शेखर चाळके, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रफुल्ल कांबळे हे उपस्थित होते। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।